पहिल्या प्रेमाची अनुभूती तर सर्वांनीच घेतली असेल, पण सगळ्यांनाच त्यांचं पहिलं प्रेम मिळतं असं नाही. पहिल्या प्रेमाची आठवण कधीच विसरता येत नाही. सगळ्यांना पहिलं प्रेम मिळतं असेही नाही. यात दुर्दैवी लोकांची संख्या जास्त असेल, असे म्हणायला हरकत नाही. फार कमी आहेत ज्यांना पहिलं प्रेम मिळतं. मी संजय. माझ्या कॉलेजच्या दिवसातील गोष्ट आहे. राज आणि मी चांगले मित्र होतो. तसे आम्ही लहानपणापासूनच मित्र. आमच्या दोघांच्या घरचे रिलेशन पण असंच होतं. आम्ही दोघांनी आमच्या लाईफमध्ये खूप धमाल केली होती. पण तो किस्सा अजून आठवतो की ज्याने आमचं आयुष्यच बदलून टाकलं होतं. आम्ही कॉलेजमध्ये होतो. आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी होती. अगदी परीसारखी दिसायची. सुंदर डोळे, लांबसडक केस, कोणालाही बघताक्षणी नजरेत भरावी अशी. तिचं नाव सायली होतं. सायली माझ्या आणि राजच्या अपार्टमेंटमध्येच राहायला होती. सायलीचे वडील मल्टीनॅशनल कंपनी जॉबला होते. राजमुळे माझी सायलीची जास्त ओळख झाली. कॉलेजमध्ये मी, सायली आणि राज आमच्या तिघांचा ग्रुप आम्ही यात कोणाला येऊ दिलं नाही. लेक्चर आधी कॅन्टीनमध्ये आम्ही बसायचो तेव्हा मी एक नोटीस केली की राज सायलीकडे आकर्षित होत होता आणि ते मला त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं. सायलीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. अशा प्रकारे त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. मग आम्ही मित्रांनी सुद्धा त्या दोघांना स्पेस द्यायला सुरुवात केली. आता त्या दोघांमध्ये ओठाचे बोलणे कमी आणि नजरेचे बोलणे सुरू होते. असेच दिवस सरकत होते. एक दिवस मी राजला भेटायला त्याच्या घरी गेलो. त्यावेळी मला तो जरा अस्वस्थ वाटला. मी त्याला त्याचं कारण विचारलं असता तो बोलू लागला, मला सायलीशिवाय करमत नाही. मी त्याला सायलीला प्रपोज करायचा सल्ला दिला. राजनेही होकार दिला. दुसऱ्या दिवशी राज सकाळी लवकर उठला आणि आवरून कॉलेजला पोहोचला. थोड्या वेळाने सायलीही पोचली. मग राजचे तिला विचारायचे धाडस झाले नाही. कारण राजला असं वाटत होतं की जर आपण सायलीला प्रपोज केलं आणि ते तिला नाही आवडलं तर तो तिची मैत्री पण गमावून बसेल. पण काही केल्या राजचं मन मानत नव्हतं. म्हणून त्याने सायलीला चिठ्ठी लिहायचं ठरवलं आणि चिठ्ठी लिहिली, पण ती द्यायचं धाडस त्याच्यात नव्हतं. ती चिठ्ठी घेऊन 2-3 दिवस तसाच फिरत होता. पण त्याने ठरवलं काही झालं तरी आज चिठ्ठी सायलीला द्यायची. पण सायली आज कॉलेजला आलीच नाही. तो तिच्या घरासमोर जाऊन आला. सायलीने त्याला बघितलं, पण तिने त्याच्याकडे बघून काहीच रिॲक्शन दिली नाही, जसे की कोणी अनोळखी व्यक्ती असावी. राजला काय झालंय कळतच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सायली कॉलेजला आली. तिने राजवर एक नजर टाकली आणि काही न बोलताच ती निघून गेली. तिचा चेहरा खूप लाल झाला होता. डोळेही खूप सुजलेले होते. असं वाटत होतं की ती खूप रडली आहे. आम्ही तसेच क्लासमध्ये बसलो. क्लास संपला. राजला चिठ्ठी द्यायचं धाडस होत नव्हतं. कारण 2 दिवस झाले सायलीचे असे वागणे राजला कळत नव्हते की काय झाले. मग मीच पुढे होऊन राजच्या खिशातून ती चिठ्ठी घेतली आणि सायलीच्या हातात ठेवली. सायलीच्या हातात ही एक चिठ्ठी होती आणि ती राजसाठीच होती. राजने ती सायलीची चिठ्ठी वाचली आणि आनंदाने उड्या मारू लागला. आम्ही समजून गेलो की सायलीचा होकार आला आहे. आम्ही सर्वजण राजसाठी खूप खुश होतो. पण सायलीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती बोलू लागली की माझ्या वडिलांचे प्रमोशन झाले आहे आणि आम्ही हे शहर सोडून दुसरीकडे जाणार आहे. आम्हा सर्वांना हे ऐकून धक्काच बसला. राज म्हणाला, कधी जाणार आहे? सायली म्हणाली, 4-5 दिवसात निघायचं आहे. राज काहीच बोलला नाही. त्याला तर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. पण काही बोलण्यात अर्थ नव्हता. आम्ही सगळे घरी जायला निघालो. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. राज आज घरी न जाता माझ्या घरी आला होता. त्याने मला जोराची मिठी मारली आणि तो रडू लागला. मी त्याला धीर देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो. शेवटी तो दिवस आला. सायली जायला निघाली. राज शांत बसून बघत होता. त्याच्या हातात सायलीची चिठ्ठी होती. मी त्याला विचारलं, तू सायलीला सोडायला येणार आहेस का? त्याने नकारार्थी मान हलवली. मी म्हणालो, अरे पण ती तुझी वाट बघत असेल. तो म्हणाला, नाही बघणार वाट. बघितली तर ती समजून जाईल. आणि सायली निघून गेली. तिच्या जाण्याने राज खूप खचून गेला होता. मी त्याला आधारही देऊ शकत नाही याचं मला खूप दुःख होत होतं. दिवस सरकत होते. राजच्या मनातून आठवणी थोड्या विरळ होत होत्या. पण असं नव्हतं की तो तिला विसरला होता. मला पण थोडं बरं वाटत होतं की राज सर्व मागे सोडून अभ्यास करत होता. कॉलेज पूर्ण झालं. आम्ही दोघंही चांगल्या मार्कांनी पास झालो. आता आमच्याकडे चांगले जॉबसुद्धा होते. काय माहीत राजला आज अचानक काय झालं. आम्ही बसलो होतो
आणि राजने अचानक सायलीचा विषय काढला. त्याने तिचा विषय काढला तसं मला सायली गेली तेव्हाचं राज आठवला आणि त्यावर मला काय रिॲक्ट व्हायचं तेच कळत नव्हतं. राज बोलू लागला की मला सायलीला शोधायचं आहे. आम्हाला माहीत होतं की ती कोणत्या शहरात आहे, पण पत्ता नव्हता. मग सायलीचे एक नातेवाईक आमच्या शहरात होते हे आम्हाला माहीत होतं. आम्ही त्यांच्याकडून सायलीचा पत्ता मिळवला आणि त्यांच्या घरी पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर आम्हाला धक्काच बसला, कारण 2 वर्षापूर्वी सायलीचं लग्न झालं होतं. परत आम्ही खिन्न मनाने परतलो. मला तेव्हा वाटलं की सगळे असं म्हणतात की पहिलं प्रेम नेहमीच फसतं. ते मला आज कळून चुकलं होतं.